हॅलो फ्रेंड्स, पास्ट टेन्समधील सिंपल पास्ट टेन्स आपण शिकलो आहोत. सिंपल पास्ट टेन्सचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्सची 61 उदाहरणे पाहणार आहोत. सुरुवातीला अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य. यासाठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2 म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, तो मुंबईला गेला. ही वेंट टू मुंबई. ही वेंट टू मुंबई. अजय शाळेला गेला. अजय वेंट टू स्कूल. अजय वेंट टू स्कूल. माझ्या आईने माझ्यावर प्रेम केले. माय मदर लव्ड मी. माय मदर लव्ड मी. मुलांनी काम केले. बॉईज वर्क्ड. बॉईज वर्क्ड. त्याने तुला पाहिले. ही सॉ यू. ही सॉ यू. ती टेनिस खेळायची. सी प्लेड टेनिस. सी प्लेड टेनिस. गेल्या उन्हाळ्यात त्यांनी लंडनला भेट दिली. दे व्हिजिटेड लंडन लास्ट समर. दे व्हिजिटेड लंडन लास्ट समर. तिने तिचा गृहपाठ पूर्ण केला. शी फिनिश्ड हर होमवर्क. शी फिनिश्ड हर होमवर्क. कुत्रा जोरात भुंकला. द डॉग बार्क लाऊडली. द डॉग बार्क लाऊडली. तिने विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. शी ग्रॅज्युएटेड फ्रॉम युनिव्हर्सिटी. शी ग्रॅज्युएटेड फ्रॉम युनिव्हर्सिटी. आम्ही काल एक चित्रपट पाहिला. वी वॉच्ड अ मूव्ही एस्टरडे. वी वॉच्ड अ मूव्ही एस्टरडे. त्यांनी एकत्र जेवण केले. दे एट डिनर टुगेदर. दे एट डिनर टुगेदर. त्याने नवीन कार घेतली. ही बॉट अ न्यू कार. ही बॉट अ न्यू कार. काल रात्री तिने एक पुस्तक वाचले. शी रेड अ बुक लास्ट नाईट. शी रेड अ बुक लास्ट नाईट. ते उद्यानात फुटबॉल खेळले. दे प्लेड फुटबॉल इन द पार्क. दे प्लेड फुटबॉल इन द पार्क. आम्ही एक सामना खेळलो. वी प्लेड अ मॅच. वी प्लेड अ मॅच. मला काल तुमचा टेलिग्राम मिळाला. आय रिसिव्ड युअर टेलिग्राम एस्टरडे. आय रिसिव्ड युअर टेलिग्राम एस्टरडे. मी त्याला एक पुस्तक दिले. आय गेव हिम अ बुक. आय गेव हिम अ बुक. त्याने पाण्यात उडी मारली. ही जम्प्ड इन टू द वॉटर. ही जम्प्ड इन टू द वॉटर. त्याने माझे कौतुक केले. ही अप्रिशिएटेड मी. ही अप्रिशिएटेड मी. पोलिसांनी चोरट्यांना पकडले. द पोलीस कॉट द थ्यूज. द पोलीस कॉट द थ्यूज. मी फॉर्म भरला. आय फिल्ड द फॉर्म. आय फिल्ड द फॉर्म. ते येथून निघून गेले. दे लेफ्ट फ्रॉम हिअर. दे लेफ्ट फ्रॉम हिअर. मी काल त्याला भेटलो. आय मेट हिम एस्टरडे. आय मेट हिम एस्टरडे. मी त्याला प्रश्न विचारला. आय आस्क्ड हिम अ क्वेश्चन. आय आस्क्ड हिम अ क्वेश्चन. काल रात्री तिची ट्रेन चुकली. सी मिस्ड द ट्रेन लास्ट नाईट. सी मिस्ड द ट्रेन लास्ट नाईट.
त्याने मला सर्व काही सांगितले. ही टोल्ड मी एव्हरीथिंग. ही टोल्ड मी एव्हरीथिंग. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. दे हेल्प्ड अस अ लॉट. दे हेल्प्ड अस अ लॉट. मी गेल्या आठवड्यात एक कार खरेदी केली. आय बॉट अ कार लास्ट वीक. आय बॉट अ कार लास्ट वीक. मी तिथे जायचो. आय यूज्ड टू गो देअर. आय यूज्ड टू गो देअर. त्यांनी पत्र लिहिले. ही रोट अ लेटर. ही रोट अ लेटर. तो मुंबईला गेला. ही वेंट टू मुंबई. ही वेंट टू मुंबई. आता पाहूयात काही निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. यासाठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस V1 म्हणजेच क्रियापदाचे बेसिक रूप प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, मी खाल्ले नाही. आय डिड नॉट ईट. आय डिड नॉट ईट. त्याने वाचले नाही. ही डिड नॉट रीड. ही डिड नॉट रीड. मुले शाळेत गेली नाहीत. द चिल्ड्रन डिड नॉट गो टू स्कूल. द चिल्ड्रन डिड नॉट गो टू स्कूल. त्यांनी प्रयत्न केले नाहीत. दे डिड नॉट ट्राय. दे डिड नॉट ट्राय. तुला अजयला मदत करायची नव्हती. यू डिड नॉट वॉन्ट टू हेल्प अजय. यू डिड नॉट वॉन्ट टू हेल्प अजय. राहुल गेला नाही. राहुल डिड नॉट गो. राहुल डिड नॉट गो. तू शाळेला गेला नाहीस. यू डिड नॉट गो टू स्कूल. यू डिड नॉट गो टू स्कूल. तो खेळला नाही. ही डिड नॉट प्ले. ही डिड नॉट प्ले. तुमचा भाऊ काम करत नाही. युअर ब्रदर डिड नॉट वर्क. युअर ब्रदर डिड नॉट वर्क. तो धावला नाही. ही डिड नॉट रन. ही डिड नॉट रन. ती गावी गेली नाही. शी डिड नॉट गो टू विलेज. शी डिड नॉट गो टू विलेज. आम्ही जेवण केले नाही. वी डिड नॉट ईट. वी डिड नॉट ईट. मी घरी गेलो नाही. आय डिडंट गो टू हाऊस. आय डिडंट गो टू हाऊस. आता पाहूयात सिंपल पास्ट टेन्समधील काही प्रश्नार्थक वाक्य. यासाठी फॉर्म्युला आहे डिड प्लस सब्जेक्ट प्लस V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, ती टेनिस खेळली का. डिड सी प्ले टेनिस. डिड सी प्ले टेनिस. गेल्या उन्हाळ्यात त्यांनी दिल्लीला भेट दिली होती का. डिड दे व्हिजिट दिल्ली लास्ट समर. डिड दे व्हिजिट दिल्ली लास्ट समर. त्याने त्याचा गृहपाठ पूर्ण केला का. डिड ही फिनिश हिज होमवर्क. डिड ही फिनिश हिज होमवर्क. तुम्ही काय म्हणालात. व्हॉट डिड यू से. व्हॉट डिड यू से. तिने कोणता खेळ खेळला. विच गेम डिड सी प्ले. विच गेम डिड सी प्ले. असे तुम्हाला का वाटले. व्हाय डिड यू थिंक सो. व्हाय डिड यू थिंक सो. तू असं का केलंस. व्हाय डिड यू डू धिस.
व्हाय डिड यू डू धिस? त्याने असे का लिहिले? व्हाय डिड ही राईट सो? व्हाय डिड ही राईट सो? यानंतर पाहूयात सिंपल पास्ट टेन्समधील काही इंटरॅगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काम केले नाही का? डिड यू नॉट वर्क? डिड यू नॉट वर्क? इंग्रजांनी भारत सोडला नाही का? डिड द ब्रिटिश नॉट लिव्ह इंडिया? डिड द ब्रिटिश नॉट लिव्ह इंडिया? राधा इंग्रजी शिकली नाही का? डिड राधा नॉट लर्न इंग्लिश? डिड राधा नॉट लर्न इंग्लिश? ते आले नाहीत का? डिड दे नॉट कम? डिड दे नॉट कम? मोहनने वाचले नाही का? डिड मोहन नॉट रीड? डिड मोहन नॉट रीड? तू शाळेत का गेली नाहीस? व्हाय डिड यू नॉट गो टू द स्कूल? व्हाय डिड यू नॉट गो टू द स्कूल? ती इथे का आली नाही? व्हाय डिड शी नॉट कम हिअर? व्हाय डिड शी नॉट कम हिअर? आम्ही हॉकी का खेळलो नाही? व्हाय डिड वी नॉट प्ले द हॉकी? व्हाय डिड वी नॉट प्ले द हॉकी?